श्री मुक्ताई माता किंवा बल्लाळाई माता किंवा जगदंबा माता मंदिर ही अहिल्यानगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यात शनिशिंगणापूर पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राह्मणी या सुंदर गावात स्थित आहे. प्राचीन स्थापत्य शैलीतील हे मंदिर आपल्या समृद्ध ऐतिहासिक, पौराणिक आणि सांस्कृतिक वारशामुळे विशेष ओळखले जाते. ब्राह्मणी हे गाव केवळ धार्मिक केंद्र नाही, तर ते अनेक ऐतिहासिक अवशेषांचे भंडार आहे. या गावात चालुक्यकालीन आणि यादवकालीन मंदिरांचे अवशेष, प्राचीन बारव आणि अनेक विरगळी पाहायला मिळतात. हे अवशेष गावाच्या दीर्घ आणि समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. तसेच सिंदखेडचे लखुजीराव जाधवराव यांचे पुत्र दत्ताजीराव यांनी भुईचकर जाधवराव नावाची एक वंशशाखा याच गावात स्थायिक झाली होती. या बल्लाळाई देवीचे मंदिर तळ्याकाठी असून ते अनेक दुर्मिळ गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच श्री मुक्ताई माता किंवा बल्लाळाई माता ही येथील बल्लाळ घराण्याची कुलदेवता आहे. या मंदिरात 8 फूट उंच सतीस्तंभ आणि गोरक्षनाथांची दुर्मिळ मूर्ती पाहायला मिळते. त्यासोबतच मंदिराच्या आवारात एका शांत निद्रिस्त रेड्याची मूर्ती आहे, जी संत ज्ञानेश्वरांनी वेद वदवलेल्या रेड्याची प्रतिकृती मानली जाते. येथे दरवर्षी अश्विन महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर येथे मोठी यात्रा भरते. ब्राह्मणी येथील मुक्ताई किंवा बल्लाळाई मंदिर संत ज्ञानेश्वरांशी जोडलेल्या 2 महत्वपूर्ण घटनांसाठी ओळखले जाते. नेवासा येथील पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचप्रमाणे या मंदिराच्या आवारात असलेल्या अमृतानुभव या खांबाला म्हणजेच सतीशिळेला टेकून ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा महत्वाचा ग्रंथ लिहिला, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह पैठणला जात असताना मुक्ताई थकून गेल्यावर त्यांची तहान भागवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी गंगेला आवाहन केले. ही गंगा आजही मंदिरामागे काशीचे पदर या जलाशयाच्या रूपात अस्तित्वात आहे. आता आपण या मंदिराविषयी पौराणिक आणि गूढ संदर्भ जाणून घेऊया. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीकडे जाताना ब्राह्मणी आणि सोनई या मार्गावरून गेले असा उल्लेख आढळतो. स्थानिक मान्यतेनुसार प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी शिव आराधना केलेल्या जागी आजही महादेवांची प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिराची रचना नंदी मंडप, सभा मंडप व गर्भगृह अशी आहे. प्राचीन काळी हे महादेवांचे मंदिर असावे अशी या मंदिराची रचना बघून समजते व त्यानंतर इथे देवीची स्थापना केली असावी. या मंदिराच्या सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंवर सुंदर शिल्पांकनी केलेली दिसते. त्याखाली कीर्तिमुखेही दिसतात. त्यानंतर वरती गणेशाची कोरी मूर्ती देखील आहे. या मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सभा मंडपातील कोरीव शिल्पी. यामध्ये विशिष्ट प्रकारचे भारवाहक यक्ष आपल्याला पाहायला मिळतात व त्यासोबतच योग करणारे अनेक शिल्पे कोरलेली आपण बघू शकतो. पण याविषयी जास्त ऐतिहासिक माहिती मिळत नाही. याचेही संशोधन होणे गरजेचे आहे. या शिल्पांना रंग जरी दिलेला असला तरी त्यांचे सौंदर्य कमी होत नाही हे आपण बघू शकतो. या मंदिराच्या आतील स्तंभांवर आपल्याला अनेक प्रकारच्या सुरसुंदऱ्या पाहायला मिळतात. त्यामध्ये बासुरी वाजवणारी, पाण्याचा हंडा पकडलेली, नृत्य करणारी, दर्पण म्हणजेच आरशात पाहणारी सुंदरी, त्यानंतर दरवाजा किंवा तोरण धरून उभी असलेली सुरसुंदरी, या सर्व प्रकारच्या सुरसुंदऱ्या आपल्याला बघायला मिळतात. या मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर देखील सुंदर कोरीव कामे केलेली आहे. त्यामध्ये डाव्या व उजव्या बाजूला चामरधारी सेवक, सेविका व कुबेराचे शिल्प आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच खालच्या भागात कीर्तिमुखे आहेत. प्राचीन काळात मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी देवीची मूर्ती एका दर्गा सदृश्य खड्ड्यात आणि उंचवट्याच्या आकारात लपवण्यात आली होती. तो भाग आजही देवीसमोर असून त्याची पूजा केली जाते.
या मंदिराच्या बाह्य भिंतींवर आणि अंतर्भागावर उत्कृष्ट शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदर्या, गणपती, महादेव, विष्णू यांची सुंदर शिल्पे आहेत. प्रत्येक खांबावरचे भारवाक यक्ष हे वेगवेगळे आहेत. हे शिल्पकाम चालुक्यकालीन किंवा यादवकालीन असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतींवर पुत्रवल्लभा नावाचे दुर्मिळ शिल्प आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये 2 मुलांसह असणारे पुत्रवल्लभा नावाचे एक दुर्मिळ आणि बोलके शिल्प आहे. त्यासोबतच मंदिराच्या बाह्य भागावर म्हणजेच मंडोवारावर कामुकता दर्शवणारी शिल्पे कोरलेली आहेत. ही शिल्पे दर्शवतात की मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मानवाने सर्व मोह, अभिमान आणि गर्व बाहेर ठेवून एकचित्त होऊन अध्यात्माकडे वळावे. सूरसुंदर्या म्हणजे स्वर्गातून आलेल्या सुंदर तरुणी, ज्यांना शुभ्र, समृद्धी आणि चैतन्य यांचे प्रतीक मानले जाते. शिल्पप्रकाश या 9व्या शतकातील वास्तुशास्त्र या ग्रंथानुसार सूरसुंदर्यांचे 16 प्रकार सांगितले आहेत, ज्यांना कधी कधी आलसकन्या किंवा मदनिका म्हणतात. या सूरसुंदर्या केवळ सजावटीचा भाग नसतात, तर त्या शक्ती म्हणजेच स्त्रीलिंगी वैश्विक ऊर्जा, दैवी कृपा आणि आध्यात्मिक व भौतिक जीवनाचा समन्वय दर्शवतात. आता आपण या गावातील आणि परिसरातील खास प्रथा जाणून घेऊया. या गावात काही विशेष पारंपरिक प्रथा पाळल्या जातात. देवीला जे आवडत नाही ते येथील लोक वापरत नाही. उदाहरणार्थ घराला 15 रंग देणे, कुंभाराचे चाक न वापरणे आणि 2 मजली घरं न बांधणे. पण आता कालाप्रमाणे येथे बदल होत आहे. या देवीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला मच्छिंद्रनाथांची प्रतिमा असलेले एक लहान मंदिर आहे. हे मंदिर पूर्वी लक्ष्मीनारायण यांचे असावे, कारण मंदिर परिसरात त्यांच्या मूर्त्या दिसतात. नंतर या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची प्रतिमा लावली असावी, कारण या ठिकाणी नाथ संप्रदायातील नाथ येथे येऊन गेल्याचे सांगितले जाते. ब्राह्मणीतील हे मुक्ताई देवीचे किंवा बल्लाळी देवीचे मंदिर ज्ञानेश्वरांचा संदर्भ, रामायणकालीन कथा आणि अप्रतिम शिल्पकला यामुळे महाराष्ट्राचा एक मोठा आणि अपरिचित ऐतिहासिक पौराणिक ठेवा आहे. याचे अभ्यासकांनी अधिक संशोधन करणे आणि शासनाने त्याचे मूळ रूप जतन करणे आवश्यक आहे. अशाच अपरिचित आणि ऐतिहासिक स्थळांविषयी जाणून घ्यायचे असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.